काय सांगताय, कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय मतदारसंघामध्ये? मतदारसंघामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जनतेने पूर्ण ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की दिनेश गावडेंच्या मिसेसला सुप्रिया दिनेश गावडे यांना निश्चितच विजयी करायचा आहे. आणि मी बोलत नाही, ही जनता बोलते. जनतेलाच तुम्ही विचारू शकता. आज हे संपूर्ण पंचक्रोशीतील जनता माझ्याबरोबर आहे. हवं तर त्यांना विचारू शकता, मी म्हणतो म्हणून नाही. आणि जनतेचा कौलच ठरवणार येत्या 9 तारखेला की भरघोस मतांनी आमचा विजय होणार आहे आणि धनुष्यबाण या मतदारसंघामध्ये निश्चितच विजय होणार. तिन्ही सीटा आमच्या येणार, दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. खरं तर दिनेशराव, ही निवडणूक आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातली निवडणूक खऱ्या अर्थानं बिनविरोध होत होती. मात्र अचानक काही राजकीय हालचालीमुळे कुठेतरी पुन्हा एकदा ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशी एकमेव निवडणूक होताना दिसते. या लढतीकडे कसं पाहतायत? कशा पद्धतीने मतदार तुम्हाला सहकार्य करतायत? त्यामुळेच ही निवडणूक, ही जी जिल्हा परिषद निवडणूक होती ती निश्चितच शिवसेनेला सुटलेली. बरोबर. आणि ही निवडणूक बिनविरोध होत होती. पण यामुळे जनता ही आमचे हे सर्व जे माझ्यावर दिनेश गावडे प्रेम करणारे, शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. ही निवडणूक माझ्या हातात नाही, आता ही जनतेच्या हातामध्ये आहे. ती येणाऱ्या 9 तारखेलाच समजेल की बाबा हा मतदारसंघ कोणाचा आहे तो. खरं तर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा इतर जिल्हा परिषद मतदारांपेक्षाही फार भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे. त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आंबोली हे नाव अगदी जगाच्या नकाशावर गेलेलं आहे आणि अशा मतदारसंघामध्ये तुम्हाला आज काम करण्याची संधी मिळणार आहे. कसं पाहतात याकडे? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबोली हे पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ डेव्हलप करण्याचा निश्चित खूप प्रयत्न आम्ही करणार, माझ्या माध्यमातून करणार. याच्या आधी पण करत आलो. निश्चितच आमचे नेते आदरणीय दीपकभाई केसरकर असतील, निलेश राणेसाहेब असतील, नारायण राणे दादा असतील, दादांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक दादांनी कोकणाचा एवढा विकास केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही दादांची साथ घेऊन निश्चितच यामध्ये विकासात आणखी भर करू आणि येणाऱ्या काळामध्ये लोक मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणी रोजगारासाठी जाणार नाहीत. या निमित्ताने पर्यटन डेव्हलप करून इथे रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करू. खरं तर निवडणुका आल्यानंतर काही उमेदवार हे आपापल्या मतदारसंघामध्ये फिरत असतात. पण मागले 5 वर्ष तुम्ही या एकूणच आंबोली परिसरामध्ये म्हणा किंवा ह्या सर्वच अगदी विलवडे म्हणा ते अगदी पारपोली या भागामध्ये स्वतः तुम्ही फिरताय. इथल्या प्रत्येक लोकांशी तुम्ही जोडले जात आहेत. इथे अनेक उपक्रम तुम्ही राबवले. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही भरीव काम केलेलं आहात. आणि या सगळ्याकडे विचार करता आज ज्या पद्धतीने तुम्हाला मतदारांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताय की ही लढत आता माझी राहिलेली नाही आहे, जनतेची राहिलेली आहे. येणारा निकाल कसा असेल? येणारा निकाल हा निश्चितच माझ्या बाजूने असणार 100%. येथील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे माकडांचा त्रास आहे, त्यांना सांबरांचा, वन्य प्राण्यांचा त्रास आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट त्रास देते त्यांना. बाकी अनेक ठिकाणी इथला शेतकरी त्रस्त आहे. त्याच्याकडे निश्चितच लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रॉपर कसं आहे, मॅन टू मॅन पोचणारा मी माणूस आहे, डोर टू डोर पोचलेला आहे आणि इथल्या लोकांच्या समस्या मला त्यांची जाण आहे. त्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारे काम करून येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकांसाठी 24 आवर्स काम करणारा माणूस आहे मी. काय सांगाल, दिनेश गावडे यांच्या पत्नी महोदय आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे पंचायत समितीला उमेदवार आहेत, काय विश्वास व्यक्त करतो? निश्चितच शिवसेना जिंकेल असं आम्ही सर्वजण हे करतो की ते शिवसेना निश्चितच जिंकणार. कारण त्यांनी गेली 5 वर्ष म्हणजे दिनेशभाईंनी गेली 5 वर्ष सातत्याने आपल्या मतदारसंघात कामं केलेली आहेत. त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरपूर कामं केलेली आहेत. कोणत्याही प्रकारचं काम असो त्यांनी सगळ्या प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे. देवाचे कार्यक्रम असो किंवा कुठले खेळाचे कार्यक्रम असो, सर्वांना त्यांनी मदत केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे सरकारी निधी नसतानाही त्यांनी आपल्या स्वखर्चाने त्यांची सगळ्यांची मदत केलेली आहे. कोणाला हॉस्पिटलमध्ये अचानक ॲडमिट झाला तर त्यांना 1,00,000-2 लाखाची गरज पडली तर त्यांनी मदत केलेली आहे. तशी त्यांना सगळ्याच गोष्टीत त्यांनी सर्वांना मदत केलेली आहे. धार्मिक क्षेत्रात म्हणा किंवा खेळाच्या क्षेत्रात म्हणा त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे. म्हणून त्याचं निश्चितच त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत, जनतेची मनं जिंकलेली आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितच जनतेचा प्रतिसाद पॉझिटिव्ह मिळेल. खरं तर तुम्ही एक माजी सैनिक आहात आणि जो आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघ जो ओळखला जातो हा खऱ्या अर्थाने सैनिकांचं गाव म्हणून ओळखला जातो.
ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत आणि त्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांचे देखील खूप मोठे प्रश्न आजही आहेत. तर या प्रश्नांकडे दिनेश भाई कशा पद्धतीने पाहतात, हे प्रश्न त्यांना त्यांची जाण आहे का या प्रश्नांची? निश्चितच त्यांनी माजी सैनिकांना पण आश्वासन दिलं आहे की जसं मी माजी सैनिकांचं काम करत होतो जिल्ह्यामध्ये, तर मला सगळं माजी सैनिकांच्या कामाबद्दल माहिती आहे. त्यांनी मला सोबत घेतलेलं आहे सैनिकांच्या कामासाठी. त्यांना जरी सैनिकांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या कुठल्या गरजाबद्दल त्यांना जरी माहिती नसेल तरी त्यांनी माझ्याकडून माहिती घेतलेली आहे आणि माझी मदत घेऊन त्यांनी भरपूर सैनिकांना मदत करण्याची प्रयत्न केलेला आहे आणि मी पण त्यांना तशी साथ दिलेली आहे आणि अजूनही मी सैनिकांची कामं करू शकतो त्यांच्या वतीने. नमस्कार, मी बाळकृष्ण दळवी, विलवडा पंचायत समितीतला एक सदस्य. मी आंबोली मतदारसंघ गेले खूप वर्षापासून पाहतो. त्या आंबोलीमध्ये चंद्रकांत गावडे हा सभापती झाला, अध्यक्ष झाला. त्यावेळी तो माझ्या संघात होता. त्याला विजयी करण्यासाठी त्यावेळी आंबोली हा मतदारसंघ विलवडा पंचायत समितीत नव्हता, तरी पण तो आमचा एक मित्र होता, तो सदस्य झाला. त्यानंतर रोहिणी गावडे याच धनुष्यबाणावरती विजयी झाल्या. नकळत गेल्या वर्षीच्या टर्ममध्ये पैशाचा वापर झाल्यामुळे आमचा उमेदवार पडला गेला, फक्त 50 मतांनी. ते एक दुःखाची बाब होती, राघोजी सावंत. पण आम्ही एवढं सहकार्य केलं की मोठं भनाट सहकार्य केलं. आणि राघोजी सावंतच्या नंतर आमच्याकडे इथे लाभलेला दिनेश गावडे. दिनेश ज्यावेळी आमच्या गावामध्ये आला, आमचे धार्मिक इथे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, खेळांचे कार्यक्रम होतात, त्यात दिनेश आला. दिनेश येता बरी आम्ही मूर्ती पाहिली, मूर्ती देखणी दिसली, त्याच्यामुळे आम्ही तिला फुलं वाहिली आणि आमचं आम्ही करून घेतलं. त्याच वेळी आम्ही दिनेशला सांगितलं होतं की काही झालं, कुठेही काय झालं तरी तू आमच्या ह्या मुलांसाठी, तरुण पिढीसाठी तू उभा राहिलाच पाहिजे होता. पण नियतीचा खेळ बदलला आणि आरक्षण पण लेडीजला आलं. महिलांना तर आम्ही दिनेशला आग्रह केला, तुमच्या सौभाग्यवतीला तुम्ही उभं करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं आम्ही त्याला आश्वासन दिलं. आणि खरंच माझ्या विलवडे गावातील सगळी कुटुंब दिनेशच्या पाठीमागे आहे. आणि आम्ही कधी रात्री अपरात्री फोन केला तरी आम्हाला धावून येतो. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही मोहाची गरज नाही, माणसाची गरज आहे. आणि माणूस हा चांगला आहे हे समजूनच आम्ही त्याला उभा केलेला आहे. त्याला आम्ही विजयी करू असं मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बोला. मी तानाजी कोणशी गावचा माणूस. मी शेतकरी आहे. पण दिनेश गावडे आमच्याकडे जेव्हापासून आले तेव्हापासून आम्ही म्हणजे आम्हाला त्यांनी जे काम म्हणजे आम्हाला सांगितलं ते काम त्यांनी केलं. म्हणजे आत्ता ते उभे राहिले, म्हणजे त्यांची बायको उभी राहिली. पण आम्हाला पहिलं काही माहीत नव्हतं, हे कसे आहेत काय आहेत काहीच माहीत नव्हतं. तरी असून आम्ही आता त्यांनी जी आमच्या मंदिराकडे जी कामं आणली त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. त्यांनी केलेली आहेत कामं आणि आता ह्याच्यापुढे सुद्धा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही त्याला निवडून देणार धनुष्यबाणाला. आणि काय जास्त बोलत नाही, बस एवढं. आमच्या पाठीपासून आहे. खरं तर तुम्ही या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. होय. अनेक प्रश्न तुम्ही पाहत आहेत. होय. आणि खऱ्या अर्थानं जसं मी दिनेश रावांना विचारलं होतं की हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने शिवसेनेला मिळाला होता आणि बिनविरोध निवडणूक होणार होती. पण आज चित्र बदललेलं आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होते. याकडे तुम्ही कसं पाहतायत? भाजपने देखील इथे ताकद लागलेली आहे. भाजपने ह्या मतदारसंघात स्वार्थ केलेला आहे. जेणेकरून याच्यापूर्वी सुद्धा आमच्या पंचायत समितीवरती सुद्धा स्वार्थ केला होता. बरं. पैशांचा पाऊस पाडून नको तर वास्तविक सेनेला ही सीट सुटली होती. तुम्ही जर युती केलात तर मग धर्म पाळायला पाहिजे होता. मग त्यांनी दादांचा सुद्धा विचार मांडला नाही, त्यांनी रवींद्र चव्हाणांचा म्हणजे साहेबांचाच विचार मांडला. आणि BJPला एवढं असं वाटतं की माझेच सगळे आले पाहिजे. हे चुकीचं आहे. ह्याला निवडणूक म्हणत नाही. निवडणुकीसाठी तुम्ही जर युती केला असाल तर युतीचाच उमेदवार निश्चित उभा केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्यांचे सामनेवाले आहेत ना, महाविकास आघाडीवाल्याला यांना दिनेश भाईंना सांगितलं तूच उभा राहा, आम्हाला तुझ्यासमोर उमेदवार करायचा नाही. आणि नाही केला त्या लोकांनी. म्हणजे महाविकास आघाडीने पण उमेदवार उभे केला नाही केला. ह्या मतदारसंघात दिनेशला सांगितलं तुला आमचा सपोर्ट आहे. बरं. मी पण एक महाविकास आघाडीतला कार्यकर्ता आहे. मी पण सांगतोय की दिनेशला सपोर्ट करणार.
हा एक प्रश्न आहे. पण हे बी जे पीने जे केले वर्तन आंबोली मतदारसंघात ते चुकीचं आहे. असं होऊ नये. वास्तविक त्याचा परिणाम दुसऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार. मतदारसंघ आहेत तिकडे पण परिणाम होणार आहे. ते लोक रुसलेले आहेत. मग म्हणजे त्यांनी धर्म पाळला नाही आहे, धर्म पाळलाच नाही. त्यामुळे इथली जनता पेटून उठली आहे हो, का? ऑफकोर्स ह्याच्यामुळेच जनता खवळली. नाही तर बीजेपीचा याच्या पूर्वीचा पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला आहे. त्यावेळी एवढी खळबळ नव्हती. आता खळबळ उडण्यामागे काय तर मतभेद, ओके. की दोन पक्ष एकत्र सत्तेत वावरतात, नांदतात. मग असं का? म्हणून लोक म्हणतात की जेणेकरून असं नाही, आम्ही जसे पूर्वी होतो तसे शिवसेनेकडेच राहणार. म्हणजे आता ही खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रतिष्ठेची लढत झाली आहे. जनतेचा लढा आहे. जनतेने लढा दिलेला आहे. त्याला निमित्त दिनेश आहे. दिनेशला पुढे करून हा लढा दिलेला आहे. उद्या जर कुठलाही परिणाम होऊ दे, आम्ही मागे हटणार नाही. आमचे तारणहार म्हणून दिनेश गावडे आहे. गेली 3-4 वर्ष दिनेश गावडे सर आम्हाला धार्मिक असो की कुठलाही आपला कार्यक्रम असो आम्हाला ते सहकार्य करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचं मत शिवसेनेलाच असेल. त्यामुळे आमचं मत शिवसेनेलाच असेल. एक योगायोग बरं आहे की यावेळी आता आरक्षण देखील महिला पडले आहेत आणि इथल्या ग्रामीण भागातल्या अनेक महिला आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि महिलांचे प्रश्न महिलांकडे मांडण्याची एक तुम्हाला आता संधी चालून आली. याकडे कसं पाहताय? सुप्रियाताई आम्हाला सपोर्ट करतील, आम्हाला याची खात्री आहे आणि आमचा सपोर्ट त्यांनाच आहे. 100%. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी मराठी माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी जगायला शिकवलं ते आमचे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक या कोकणसाठी या ग्रामीण भागातून लढत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सर्वांचे आपला माणूस ज्या माणसानं आज जवळजवळ 4दा निवडून आले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, अनेक कोटी रुपये त्यांनी विकास निधी आणलेला आहे आणि प्रत्यक्ष उद्घाटनासाठी दीपक भाई कधी पोचू शकले नाही. वेळच नव्हतं त्यांना. एक पाय सावंतवाडीत, एक पाय मंत्रालयात, एक पाय विधानसभेत, अशी त्यांची कंडिशन. आणि असंही असताना भाईंनी आणलेली कामं ही जणू काही आपणच आणलेली आहेत हे सिद्ध करण्यात आमचे मित्रपक्ष असतात ते ऑपोजिशन पुढे ठरले आणि त्यांनी उद्घाटन केली आणि ते पण त्यामुळे भाईंचं विकास कार्य जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही. पण सर्वसामान्य जनतेला त्यांचं कार्य पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि दुसरी म्हणजे आज आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजूभाई परब तसेच आमचे आदर्श आज लढवय्ये नेते निलेशजी राणे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभत आहेत. खरोखरच या कोकणवासियांसाठी आज मला वाटतं की निलेशजी राणे यांच्यामध्ये काही मोठं परिवर्तन झालेलं आहे आणि याचं आत आम्हाला ते जवळचे वाटत आहेत. दीपक भाई हे सौम्य आहेत आणि त्यांनी आपली कधी दमछटी वगैरे केली नाही. पण आज असं आहे की हे हुकुमशाही संपवायला पाहिजे, लोकशाही टिकवायला पाहिजे. आज मला पण धमकी येत आहेत. मी ह्यांचं कार्य आदरणीय आमचे दिनेशजी गावडे आज या पंचक्रोशीमध्ये 5 वर्ष समाजकार्य करतात. बांबोळीला जरी पेशंट असला ते तिथे धावून जात आहेत. हळदी कुंकुमाने सगळे कार्यक्रम ते करत आहेत. गोरगरिबांच्यासाठी झटत आहेत. ते कुठल्या पक्षासाठी नाहीत. आज मला वाटतं सर्व पक्षामधून त्यांची आज वाहवा होत आहे आणि भाजपवाले सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहेत. कारण काही जणांना घराणेशाही संपवायचे आहेत. आज मुंबईहून गुंडा इथे येत आहेत अप्रत्यक्षितल्या. गेल्या वेळी पंचायत समित्या आले होते हे आम्हाला माहिती आहे. पण ही हुकुमशाही नको आहे. आम्हाला लोकशाही पाहिजे आणि आम्ही आज आदरानं हा दिनेशजींकडे आमचा युवा नेता म्हणून पाहतोय आणि खरोखरच त्यांच्याकडे असं मोठेपणाचं कुठेही नाही. ते कोणाच्याही पंक्तीमध्ये जाऊन बसत आहेत, खांद्यावर हात ठेवतात. खूप बरं वाटतं. त्यांच्याकडे मोठेपण आहे. ते या राजकीय क्षेत्रात कमवण्यासाठी नाही आलेले नाही आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसतं आहे. त्यांना पक्ष पुढे न्यायचे नाहीत. त्यांना कर्तृत्वानं विकास कामं करून पुढे जायचं आहेत. त्यानिमित्त सुप्रियाताई ह्या उमेदवार गावडे ह्या उमेदवार आहेत, चांगल्या सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित घराण्यातल्या आहेत. आणि तसे दिनानाथ कशा करते आज भाजपमध्ये होते, आज शिंदे गटात आले आहेत. त्यांची पण कुठेतरी कुचंबणा होती आणि त्यांनी आज दिनेशजींचं कार्य बघितलं आणि त्यांनी आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे. ही मैत्रीची लढत असली तरी आमचे
कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, आपण कुठेही हात पुढे न करता आपल्या लोकशाहीसाठी सगळ्यांनी सर्व ग्रामीण भागातील आंबोली, चौकुळ, विलवडे पंचायत समिती जे पारपोली जे गाव आहेत त्या माता भगिनींना सांगतोय, एक वेळ ह्या दोघांना संधी द्या, आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम करू. आता इथे खूप या गावामध्ये बघतोय खूप अडचणी आहेत का त्यांचे सरपंचाबरोबर नाराजी आहेत. मी प्रत्यक्ष सांगतोय, इथे खोदकाम चालू आहेत, त्यांना घरांना भेगा पडले आहेत. माझ्याकडे व्यथा म्हणले, मी एक तास तिथे थांबलोय, पण हे थांबवण्यासाठी आज कुठेतरी नेतृत्व पाहिजे आणि यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत, सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना विश्वास घेऊन. आणि सर्वांना सांगतो, यापुढे एकत्र येऊन या लोकशाहीचा, या बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आलेल्या या शिंदे सेनेला मत द्या, धनुष्यबाणाला मत द्या आणि ह्या गावचं गाव पण राखा, या ग्रामीण भागाचं रक्षण करा. आणि हे परप्रांतीय उद्या अनेक राजकीय लोक इथे दिल्ली, गुजरातहून आज जमिनी घेतलेल्या आहेत. मळगाव बघा, निर्मळे या ठिकाणी आज सगळीकडे करप्शन चालू आहे बघा, सगळ्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आज आमच्या कोकणाची रास होत आहे, लक्षात ठेवा. पुढील भविष्यासाठी तो धोका आहे. यासाठी पत्रकार बंधूंना पण विनंती आहे, आज तुम्ही आवाज उठवा. आज कुठेही जमिनी विकल्या गेल्या नाही पाहिजे. आज मराठी माणसाचे लोकशाही इथे टिकले पाहिजे, कोकण माणसाचा श्वास हा मोकळा पाहिजे. पुढच्या पिढीसाठी आम्हाला जमिनी विकण्यासाठी आम्हाला निवडून दिले नाही, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन भरघोस मतांनी या सर्वांना निवडून द्या अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव सोनू अर्जुन दळवी. कसा प्रतिसाद मिळतो इथला स्थानिक आहात तुम्ही? या वेळेमुळे पंचायत समिती मतदारसंघामध्ये सुप्रिया गावडे आणि विनानू कशेत यांना बऱ्याचपैकी लीड असून इकडे लीडमध्येच सीट जिल्हा परिषदची आरामात सुटते आणि चांगलं वातावरण आहे. इकडे समोरच्या उमेदवाराचा तेवढा संपर्क नाही. दिनेश भाईने गेली 5 वर्ष संपर्क या मतदारसंघामध्ये सर्व मदत म्हणा, शाळांना सहकार्य, तसेच कलाकार मानधन म्हणा, सगळ्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे प्रचंड संपर्क त्यांचा या 5 वर्षामध्ये झालेला आहे. त्यामुळे लोकांना तसं प्रजाला फिरायचीच गरज नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण सगळ्यांना माहीत पडलेलं आहे, कारण संपर्क झालेल्यामुळे मतदान बऱ्यापैकी पंचायत मतदारसंघ हे लीडमध्ये असणार. खरं तर तुम्ही उबाटामध्ये होता आणि उबाटामधून तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलेला हा विश्वास शेवटी कुठेतरी एखाद्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा विचार करत असतो. तर तुम्ही हा जो निर्णय घेतला तो का घेतला आणि कशामुळे? आणि ज्यावेळी या मतदारसंघामध्ये सुरुवातीला मी दिनेश भाईंना आणलं आहे आणि भविष्या दृष्टीने एक व्यक्ती महत्त्वाची होती जिल्हा परिषद नेतृत्व करण्यासाठी. त्यामुळे दिनेश भाईंना गेली 5 वर्ष मी या मतदारसंघात फिरवलं आहे आणि त्यांना शब्द दिला होता, तुम्ही ज्यावेळी तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची जेव्हा संधी मिळेल त्यावेळी मी तुमच्याबरोबर 100% आहे, काही करायला लागलं तरी चालतं, पण तुम्हाला निवडून आणणार, या प्रतिनिधी तुम्हाला या भागामध्ये करणार 100% त्यांना शब्द दिलेला होता. त्यामुळे मी त्यांना आज साथ देत आहे. एकीकडे तुम्ही उबाटामधून दिनेश भाईंसाठी इथे येतात, मात्र त्याचवेळी इथे भाजप यांच्या युतीधर्म इथे पाळत नाही, याचा कुठेतरी भाजपला फटका बसणार का? कारण या ठिकाणी भाजपला बऱ्यापैकी फटका बसणार. भाजपने खरी युती करायला पाहिजे होती. आम्ही त्यांना करण्यासाठी जिल्हा परिषद सोडून आम्ही पंचायत समिती दोन्ही सोडण्यासाठी तयारी केली होती शेवटपर्यंत, परंतु ते आमच्यावर दबाव आणणार, पंचायत समिती जिल्हा परिषद सोडा. पण आम्ही सांगितलं 5 वर्ष गेली काम करतोय, तुमचा उमेदवार कुठं फिरला नाही या मतदारसंघात, तरी असून तुम्ही मागणी करता. आणि सिटिंग सीट ही पहिल्यापासूनच शिवसेनेची आहे आणि आम्ही ती सीट बऱ्यापैकी वातावरण असून तुम्हाला पंचायत समिती आम्ही देतो, जिल्हा परिषद आम्हाला सोडा, तरी ते काही पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी हा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना 100% मागात पडणार. जिल्हा परिषद सोडा, ती पंचायत समिती दोन्ही त्यांना नाही. आता मी चॅलेंज देऊन सांगतो, 100% जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती ताकदीने काढणार. नमस्कार, माझे नाव सुप्रिया दिनेश गावडे. मी शिवसेनेतून आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. तर मी मिस्टर माझे गेली 8-10 वर्ष, अनेक वर्ष ह्या मतदारसंघात कार्यरत आहेत आणि त्याचं फळ हे मला 9 तारखेला भेटणारच आहे. पण मला ते आत्तापासूनच दिसतंय, कारण ज्यावेळी मी मतदारसंघात फिरते, कारण माझं माहेर कोल्हापूर आहे, ह्या कोकणवासीनी म्हणजे ज्यावेळी मुलगी
नांदायला येते, किती येते, लव्ह मॅरेज असू दे अरेंज मॅरेज असू दे, पण एक ना एक दिवस तिला असं आईवडिलांची आठवण येते. पण मी तुम्हाला खरं सांगते, मला एकही दिवस या कोकणवासियांनी की परकेपणा कधीही जाणू दिला नाही. आणि हे फक्त शहरातलीच व्यक्ती सांगू शकते. आणि खूप म्हणजे दिनेशजींचं कार्य बघून मला खरंच म्हणजे मला पण इतकं त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं. पण मीही एक काळी म्हणजे ज्यावेळी ते राजकारणात उतरले त्यावेळी माझाही थोडा विरोध होता. म्हणजे मी बोलले त्यांना, तुम्ही कोणत्या ह्याच्यावर बेसवर उतरलाय, आपलं घराणेशाही तर राजकारण नाही आहे. पण त्यांनी मला एवढंच सांगितलं, मी माझ्या कोकणवासियांच्या माझ्या हक्काच्या माणसांसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राजकारणात उतरलेलो आहे. आणि ज्यावेळी मी त्यांच्या पाठीशी म्हणजे ज्यावेळी मला त्यांचा आनंद बघून असं वाटलं की ह्यात खरोखर काहीतरी आनंद आहे. हळदीकुंकू कार्यक्रम असू दे, शालेय शिक्षण वाटप असू दे, त्यांच्या क्रीडा स्पर्धा असू दे किंवा वैयक्तिक काय गरजू लोक असतील त्यांना केलं तर खरंच खूप आनंद आहे. आणि त्यांच्या आनंदात मी खरंच सहभागी आहे. आणि त्यात मला खूप आनंद मिळतो. कारण आता मी बघते ना, ज्यावेळी मी आता प्रचाराला उतरले तेव्हा म्हणजे ह्या लोकांना मी बघते तर ते मला म्हणतात, मॅडम तुमची काळजी घ्या, तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्ही छान राहावा. असं कोण म्हणतं? हे फक्त आपण काय म्हणतो, नाही माझी माणसं हा विचार करू शकतात, म्हणजे माझे आई वडील, भाऊ बहीण. पण तसं नाही आहे. ह्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि येत्या 9 तारखेला 101% आम्ही जिंकणार. खरं तर तुम्ही अगदी शहरी भागामध्ये वाढलेला आहात. तुमचं शिक्षण शहरी भागामध्ये झालेलं आहे. तुम्ही एक स्वतः सुशिक्षित आहात आणि अशावेळी आज एक ग्रामीण भागातलं हे निवडणूक आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद आणि आंबोलीसारख्या या भागामध्ये तुम्ही फिरतायत. गेली प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येकाच्या दारोदारी जातात. त्यामुळे इथल्या महिलांचे प्रश्न, इथल्या लोकांचे प्रश्न हे तुम्ही समजून घेतायत. काय वाटतं ह्या मागच्या काही दिवसामध्ये जो तुम्ही कसं आहे, वाईट वाटतं या गोष्टीचं की विकास झालेला नाही आहे. मला माहीत नाही गेली 5 वर्षात म्हणजे कुणी काय हे केलं असेल, पण वाईट खंत वाटते ज्यावेळी आपण म्हणजे आता पावसाचं वातावरण नाही आहे तरी आपण एवढ्या लहान रस्त्यातनं जातोय. मग पावसात त्या रस्त्याची काय अवस्था असेल. पण ह्या जास्त कोकणवासी लोक मिळगतीच्या निमित्तानं त्यांची मुलं सुना बाहेर आहेत, मुंबई, पुणे, गोवा कुठेही शहरात आहेत. पण जास्त वयोवृद्ध लोक आहेत आणि ती लोक ज्यावेळी मुलगा तिकडनं आईला फोन करत असतो आणि आईचा फोन लागत नाही, पण त्या बिचाऱ्या आईला माहीत नसते लाईट नाही, आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपलंय किंवा पावसामुळं रेंज नाही आहे. ही एक खूप मोठी समस्या आहे. लाईट असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, आबालवृद्धांसाठी खरंच मनात खंत आहे की त्यांना लाईटीचा प्रश्न आहे, त्यांना ते चार्जिंगचा प्रश्न आहे, परत तुमचा टॉवरचा प्रश्न आहे. याचं वाईट वाटतंय. पण आपली मुलं इथंच राहिली पाहिजेत, आपल्या घरात राहिली पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही दिनेशजी आणि आम्ही नक्की होईल तेवढं आम्ही प्रयत्न करत राहणार. मी बाळा दिगंबर दळवी, आमचे नंदकिशोर दळवी, सोनू दळवी, आनंद दळवी याने जो विश्वास दाखविला, तो विश्वास दाखवून आज त्यांच्यावर प्रवेश केला. याला एकच कारण आहे की युती सरकारने आज भाजपने सीट घेऊन आम्हाला दिनेश गावडेला सीट नाही दिली. म्हणजे एकाएकी सीट द्यायला पाहिजे होती. आमची निवडून काढली असती, बिनविरोध निवडून द्यायचा आनंद झाला असता. आणि त्याला लावून आम्ही उभाटा सोडून एक मतानं सीट निवडून काढण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी इथं आलो आणि ते 100% सीट निवडून काढणार हे आम्ही ग्वाही देतो. तुम्ही एक कलाकार आहात, दशावतार कलाकार आहात आणि ग्रामीण भागामध्ये असे अनेक दशावतार कलाकार आहेत, ह्या भागामध्ये देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं या अशा दशावतार कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकाश्रय मिळणं फार गरजेचं आहे, राजाश्रय मिळणं फार गरजेचं असतो. आणि अशावेळी दिनेश भाऊ तुमच्यासाठी हा लोकाश्रय किंवा राजाश्रय तुमच्या दृष्टीने दिसतोय का? नक्कीच मिळून देणार. कारण ही गोष्ट मी आनंदाने सांगणार. कारण राणे सरकार ज्यावेळी शिंदे गटा झालं, शिवसेना झालं, त्यावेळी मानधन आम्हाला दशावतारांना 2,500 होतं. ते आता 5,000वर त्यानं दिलं. म्हणजे नक्कीच आमचे जर दिनेश गावडे येतील तर आमच्या या भागातले ते असल्या कारणानं आम्ही आनंदानं त्यांच्या समोर जाऊ शकू. आणि कोणताही आमचे जरी गोष्ट असली तरी त्यांच्या कानावर घातल्यानंतर आज ते एकाही उमेदवार नाहीत, कोणत्याही पक्षात नाही, म्हणजे पद कोणतंही नसताना प्रत्येक कार्यक्रमात ज्या आम्हाला मदत करतात, पद मिळाल्यानंतर नक्कीच करतील ही मला आशा आहे. आणि त्याचमुळे त्यांच्या सदैव पाठीशी राहणार ही आम्ही ग्वाही देतो. माझं नाव दिनेश सावंत, देवसू माजी सरपंच. आता आमचे शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, सुप्रिया वहिनी आणि दीनानाथ कशाळकर. यांना आम्ही भोरग मताने निवडून देणार आहे. कुठच्याही परिस्थिती निवडून येणार म्हणजे येणार आहे. तुम्ही एक शेतकरी आहात आणि हा जो मतदारसंघ आहे हा खऱ्या अर्थाने इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जे आता उमेदवार उभे राहिलेले आहेत
त्यांना या प्रश्नांची जाण आहे, ह्याकडे ते कसे पाहत आहेत? नाही, हे उमेदवार पण शेतकरी आहेत, त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. जे काही प्रश्न आहेत ते त्यांना माहितीच आहेत मूलभूत, ते त्यांना सोडवते प्रयत्न करणारच आहेत निवडून आल्यानंतर. आता पण आजूपर्यंत ते करतच होते, पण आता त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणार आणि त्यानंतर ते प्रयत्न करणारच आहेत. खऱ्या अर्थानं एकीकडे महायुती आहे, मात्र इथे महायुती असताना जिल्ह्यात सगळीकडे महायुती असताना मात्र इथेच एकमेव असा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जिथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होते आहे. आणि त्यामुळे इथले मतदार किंवा इथले शेतकरी, इथली जनता कोणाच्या पाठीशी राहणार आहे? आणि प्रत्येक वेळी इथली जनता शिवसेनेच्याच पाठीमागे होते. फक्त मागचा एक टर्म सोडला तर ती भाजपकडे गेली होती, नाहीतर ती प्रत्येक वेळी शिवसेनेच्याच मागे आहे. आता पण शिवसेनेच्याच मागे राहणार आहे. आणि शिवसेना परत माणूस म्हणून एक दिनेश गावडे साहेब आमचे, त्यांच्या पाठीशी आणि दीनानाथ कशाळकर यांच्या पाठीशीच राहणार आहे. बरं, तुम्हाला दीनानाथ अमन कशाळकर शिवसेनेतून उभा राहिलेलो, पंचायत समिती विनोडे 80मधून मिळाला. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. काय विश्वास वाटतो तुम्हाला मतदारांपर्यंत? मतदारांपर्यंत पोहोचण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे आणि मतदार मला भरभरून देतील ह्याचा मला विश्वास आहे. की खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळाला होता, मात्र कुठेतरी भाजपकडून ही लढत पुन्हा एकदा उभी करण्यात आलेली आहे. आणि याकडे तुम्ही कसं पाहतायत? आणि खऱ्या अर्थानं येथे दिनेश गावडे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष येथे सातत्याने काम होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्या सगळ्या विजयाला कुठेतरी उभारी मिळते आहे. काय सांगाल याबद्दल? उभारी ही आहेच शेवटी. दिनेश गावडे ते सध्या 5-3 वर्षाचं इथं भरपूर काम केलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. मी पण सत्तेत असून सुद्धा ज्यावेळी सत्ता आपली होती त्यावेळी युतीची सत्ता असताना मी पण उपोषणावर काजू हमी भावासाठी उपोषणावर बसलो होतो सावंतवाडी येथे सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन. त्यामुळे मी पण एक शेतकरीच आहे. यापुढे मी शेतकऱ्यासाठीच काम करेन ही ग्वाही देतो. मी कारपोली प्रमोद गजानन परब, देवसू सहकारी वीज सोसायटीचा चेअरमन प्लस माजी सरपंच प्लस माजी खरेदी विक्री संघ संचालक. मी पूर्वीपासून आजपर्यंत काँग्रेसमध्येच होतो पहिल्यापासून, पण संजीव परब, दिनेश गावडे, दीपकभाई केसरकर, निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आत्ताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ठरवलं आहे की हे दिनेश गावडेचं नेतृत्व आमच्या गावचा विकास करील, आमच्या पर्यटकांना थोडी चालना देतील. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की दिनेश गावडेंच्या बायकोला सपोर्ट करायचा आणि तिलाच निवडून आणायचं आम्ही आणि आम्ही लास्टपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार. भाजपने इकडे ताकद लावली आहे काय? भाजपने तरी ताकद लावली. आम्ही बरेच वर्ष मी या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये आहे, मला माहिती आहे. आम्ही खरेदी विक्री संघ बऱ्याच ठिकाणी बघितला, त्यावेळी सुद्धा भाजपने पैशाची ताकद लावली. पण मी असा माणूस आहे, आम्ही पैशाला बळी न पडता दिनेश गावडे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनाच मतदान करणार.